गेल्या 4 ते 5 दिवस वसई विरारला पावसानं झोडपून काढलं होतं। मात्र कालपासून पावसानं काहीशी उसंत घेतली आहे। मात्र नालासोपारा रेल्वे स्टेशन, राजनगर, अलकापुरी रोड आदी सखल भागांमध्ये आजही प्रचंड पाणी साचलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आणि यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। 9 वाजलेत तरी रेल्वे स्थानकात पाणी काढण्यासाठी लावलेला पंप अद्याप बंद आहे। आपत्कालीन यंत्रणा नेमकी कुठे गेली असा सवाल इकडची जनता विचारते। आणि आता थेट जाणार आहोत तिकडची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय देसाई सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, पावसानं आता काहीशी उसंत घेतलेली आहे, मात्र या संपूर्ण परिसरामध्ये जे काही पाणी साचलं होतं ते कमी होण्यास सुरुवात झाली आहे का? काय आता महानगरपालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत? प्राजक्ता, गेले 5 दिवस लोकांचा एवढा त्रास त्यांना सहन करावा लागलेला आहे, कारण या प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी साचलेलं होतं। कंबरभर पाण्यामध्ये लोक आपापल्या घरामध्ये होती आणि त्यांना खूप त्रास झालेला आहे। असं असताना सुद्धा कालपासून पावसाने उसंत घेतलेली आहे, पाऊस नाहीये। असं असलं तरी आता नालासोपाऱ्याचं जे स्टेशन आहे त्या स्टेशन परिसर अजूनही गुडघाभर पाणी, या ठिकाणी गुडघाभर पाणी आहे आणि दुकानामध्ये पूर्ण पाणी शिरलेलं आहे। लोक आता दुकानातून आपलं सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। काय किती नुकसान झालं याचा अंदाज करता येणार नाही, कारण कोट्यावधी रुपयांचं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे। याला कारणीभूत नाले सफाई असल्याचा आरोप नागरिक करतायत। या ठिकाणी आपण नालासोपारा स्टेशनच्या बाजूला रेल्वेच्या ठिकाणी एक पंप लावलेला आहे, मात्र त्या ठिकाणी जर पंप सकाळपासून लावला असता तर या ठिकाणचं पाणी संपूर्ण निघून गेलं असतं। सगळीकडे चिखल माखलेला आहे, दुर्गंधी पसरलेली आहे। मात्र महापालिकेची यंत्रणा आपल्याला या ठिकाणी कुठे दिसत नाही, साफसफाई करताना दिसत नाहीये। त्यामुळे महानगरपालिकेचे आपत्कालीन यंत्रणा नेमके काय करते हा सुद्धा सवाल इथे विचारला जात आहे। लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, याला जबाबदार कोण? कारण नालासोपारा पश्चिमेकडे एक जो रस्ता भराव करून अनधिकृतपणे केलेला आहे त्याचा परिणाम या लोकांना भोगावा लागला असा नागरिकांचा आरोप आहे। मात्र त्या जो कोणी हा रस्ता बनवला, जे ब्रिज बनवलं नाल्यामध्ये, त्याच्यावरती आता कारवाई होणार आहे का? कारण 5 दिवसानंतर आज पालकमंत्री गणेश नाईक या ठिकाणी येणार आहेत आणि ते पाहणी करणार आहेत। मग त्या पाहणीचा या इथल्या लोकांना काय फायदा होणार आहे? कारण ही पाहणी अगोदर केली असती तर या वसई विरारकर जे आहेत यांना हा त्रास भोगावा लागला नसता। नाले सफाईसाठी आयुक्तांनी विविध दौरे, पाहणी दौरे केले, मग त्या नेमक्या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांनी काय पाहिलं? हे जे नाले आहेत ते कसे काय तुंबले? कारण नालासोपाऱ्याचं जे रेल्वे स्टेशन आहे त्या बाजूला जो नाला बनवलेला आहे काँक्रीटचा, तो नाला पूर्ण वेलीने बहरलेला आहे, त्याच्यामध्ये वेली आहे, पानवेली आहेत। मग अशी साफसफाई असेल तर पाणी कसं जाणार? कारण ह्या साफसफाई खरं म्हणजे झालेलीच नाही, ती कागदावर झाल्याचा आरोप येथील नागरिक करत आहे। त्याच्यामुळे ह्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि नुसतं पालकमंत्री येऊन चालणार नाही, लोकांना त्यांचे जे नुकसान भरपाई झाली करून दिली पाहिजे। कारण लोक या ठिकाणी मेटाकुटीला या ठिकाणचे निरी IIT साठी 12 कोटी रुपये जनतेचे खर्च केलेले आहेत। त्या निरी आणि IITचं काय झालं? त्याची अंमलबजावणी का नाही झाली? कारण ती जर अंमलबजावणी झाली असती तर या ठिकाणी लोकांना त्रास झाला नसता। कारण न्यूज 18 ने यापूर्वी स्पेशल रिपोर्ट केला होता 2018 साली। त्यावेळी तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी निरी आणि IIT कडे ह्या संपूर्ण याची हे दिली होती आणि त्याच्यानंतर तो अहवाल सुद्धा आला, मात्र त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती, ती झाली नाही। आणि या ठिकाणी एखाद्या म्हणजे आपण सांगू शकतो की आधी कळस मग पाया रे, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, अशी अवस्था या ठिकाणी महापालिकेने केलेली आहे। जर होल्डिंग पॉइंट पहिले केले असते तर या ठिकाणी पाणी जे आहे त्याचा निचरा झाला असता आणि त्या ठिकाणी पाणी सोडण्यास आपल्याला मिळालं असतं। परंतु ह्या अधिकाऱ्यांनी पहिले रस्ते उंच केले आणि होल्डिंग पॉइंट केला नाही, त्यामुळे पाणी जे आहे लोकांच्या रस्त्यावरून घरामध्ये गेलेलं आहे। याला कारणीभूत या ठिकाणचे अधिकारी आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नागरिकांची आहे। प्राजक्ता, ठीक आहे विजय, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी, या आढाव्यासाठी।